जय शिवराय मित्रांनो, मी ज्ञानेश्वर साबळे। आज आपला ट्रेक आहे। ट्रेक म्हणजे विशेष म्हणजे आज शिवजयंती 19 फेब्रुवारी। आज सकाळी पहाटे 5 वाजता मी ढळालेलो घरून, आणि विशेष म्हणजे घरून ढळायला आमचं पेट्रोल संपलं। त्यानंतर गावामध्ये आमचा तासभर तर निश्चित गेला, कारण की तिथं जे पेट्रोल पंप होते ते बंद होते। त्यानंतर आम्ही गावामध्ये एका टपरीवर पेट्रोल टाकलं। तिथून साधारणतः 40 किलोमीटर आलो, पुन्हा आमचं पेट्रोल संपलं। इथे पेट्रोल पंपावर आलो, पण आता तो काय पंप बंद आहे सध्या। तो जेव्हा उघडेल त्यानंतर पेट्रोल टाकणार, मग इथून ढळणार। बघू आता साधारणतः किती वेळ जातोय, मग पुढले रूट चालू। मित्रांनो, फायनली आम्ही जे पेट्रोल पंपवाले होते त्यांना उठवलं, आणि आता इथून पेट्रोल टाकतोय। 1701 आता इथून एक साधारणतः आम्हाला जे हिवळी गाव आहे तिथं जायला 2-3 तास निश्चित लागणार आहे। तिथं आज आपण शिवजयंती साजरी करणार आहे। नक्की बघू हिवळी गाव नक्की काय आहे, कारण की एकदम दुष्काळी गाव म्हणून हे गाव बघितलं जातं, आणि त्या गावामध्ये जी शाळा वगैरे आहे ते एकदम अतिसुंदर बनवलेली आहे। त्याबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता फायनली आम्ही हिवळी गावामध्ये पोहोचलेलो आहे। समोर दिसते तुम्हाला ग्रंथदिंडी चालली। यायला थोडंसं लेट झाला, पण काही नाही, चालतं। राजनीती, युद्धनीती, गरिमीने कावा यांसारख्या क्षेत्रात कळस म्हणजे शिवबा। एकीकडे संयम घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। दुश्मनांच्या काळजातील पवित्र स्थान म्हणजे शिवबा, महाराष्ट्रात माणुसकी मोजल्याचा माप म्हणजे शिवबा। तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती। मित्रांनो, शिवाजी हा शब्द केवळ 3च अक्षरी नसून तो एक मंत्र आहे। तो मंत्र म्हणताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं, आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे शस्त्र पुरवठाही नव्हता आणि सैनिक पुरवठाही नव्हता। त्यासाठी सुरुवात ही शून्यापासूनच झाली। त्यांनी सैनिक गोळा केली नाही, तर त्यांनी स्वराज्यावर प्रेम करणारे लोक गोळा केले, आणि यातूनच स्वराज्य निर्माण झाले।
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे मी इतकी नक्कीच मोठी नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जे कळले ते प्रामाणिकपणे मांडण्याचा तुमच्या समोर मी प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्चस्व सांगणारे, आपण स्वतःला सुशिक्षित मानणारे, आपण जन्मतः स्वतःच्या कुंडला घेऊन फिरत असतो. आलं पियस तर करतो आत्महत्या, नाही तर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे. मित्रांनो, शाळा कशी असावी याचं एक नमुना म्हणजे एक उदाहरण म्हणजे ही हिवाळी गावातली एक छोटीशी शाळा. तशी शाळेचे फक्त 2च वर्ग आहे, पण वर्ग अतिशय अप्रतिम असे सजवलेले तुम्ही बघितले असतील आणि बघू पण शकता. आज ही शाळा फक्त हे गाव फक्त या शाळेमुळे प्रसिद्ध आहे. भरपूर लोकांनी इथं काम बी केलेलं आहे. या सर्व अशा जुन्या वस्तू आहे ज्यांचं इथे एक स्टोरेज आहे, संकलन करून ठेवलेले त्यांनी. त्यांच्या जुन्या परंपरा सर्व काही इथे. हे मुलांसाठी एक छोटंसं वाचनालय त्यांनी तयार केलेलं आहे.
कामातून काहीतरी रोजगार मिळवलो, पाणीच नाही माझ्या डोळ्याला. आता मी 12 वर्ष बघतोय, मला 12 वर्ष झाले. 12 वर्षात पाण्याचा थेंब पण उन्हाळ्यामध्ये, त्यांना आंघोळीला का प्यायला पण पाणी. ते एक गोष्ट बघाल की गावामध्ये असं ना, ते आपण म्हणतो कुठच्या गावात जातो आपण, किंवा कुठे जातो, जे सांडपाणी असतात ते गाव खराब असतं. जे असतं इथे सांडपाणी नाहीयेत, कारण इथे वेस्ट करायला पण पाणी नाही. आणि जे वेस्टेजचं पाणी आहे ते मी प्रत्येकाच्या घराला बाटल्या लावलेल्या आहेत, आणि ते वेस्टेजचं पाणी आहे ते बाटल्यांमध्ये होतात. ते पक्ष्यांसाठी वेगळं आणि बाटल्यांना रोपं लावलेलं. म्हणजे तांदूळ धुतल्याचं, भाजी धुतल्याचं पाणी ते त्यांच्या बाटल्यामध्ये होतात. गावामध्ये बाग केली त्याच्यावर. हा, एक बाग केलेली आहे. आता हे तर आम्हाला डोनेटच दिले जागा. दोघांचे घरं होते तिथं पाणी, त्याला पण उन्हाळ्यात आम्ही पाणी बाहेरून आणतो. त्या विहिरीचं पाणी वापरता येतं. पुढचे 3 महिने प्रॉब्लेम बनवली बऱ्यापैकी. जागेचा अभाव आहे मुळात. जागा ही सगळी डोनेटच केली आम्हाला शाळा बांधून. नाही, आता जे आपण बांधणार ना, हे यांच्या पिढ्यानपिढ्या तरी संपणार नाही पाणी. ऍक्च्युली ती जे खड्डा आहे ना, तो जो खड्डा तिथे गावकरी आहे त्यांच्या ना, एक धाम एवढी जरी लाईन असते ना पाण्याची, हे जेव्हा संपतं ना पाणी सर, तेव्हा हे गावकरी त्या 2 किलोमीटर तिथं जातात, तो गाळ काढतात आणि ते पाणी पाऊस पडेपर्यंत कमी होत नाही. यांच्या आजोबांच्याही आजोबांनी खोदलेला आहे. 100-150 वर्षापूर्वीचा खड्डा आहे. 100-150 वर्षापूर्वीचा तो खड्डा आहे, तो अजून पण. आणि 3 गावाची लोक आहेत ना, फक्त लोकच नाही, जनावरं पण आहे ना, त्याच खड्ड्याचं पाणी पितात. पाणी न संपणार आहे.